सगळ्यांना आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतेय का? हो सर. ओके, थँक्यू. हो सर. ओके ओके. ओके, तर आपण आपली मीटिंग चालू करूया. आपण काल एक प्रोडक्ट घेतलं होतं, तर आज आपण एक नवीन प्रोडक्ट घेतोय, व्हर्जिन कोकोनट ऑइल. तर मला वाटतं की बऱ्याच दिवसापासून व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि मोरंजी आपलं राहिलं होतं, पण आजचं व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि आतापर्यंत आपण ज्या 2 मीटिंग घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन ऍडव्हान्स शिकायला मिळेल आणि माहिती मिळेल. कारण ही जी पीपीटी घेतली होती, ही पीपीटी घेतली डॉक्टर RS रंजन, MD-DM कार्डिओलॉजी, आणि डॉक्टर रत्ना वसुपाल यांनी RVC चॅनलला, मला वाटतं की मागच्या एक 8-10 दिवसामध्ये. तर त्याचा थोडक्यात आपण अनुवाद मांडायचा प्रयत्न करू, कारण हे कोकोनट ऑइल जर खाल्लं पिल्लं तर असंख्य आजार आवाज आहे का? स्क्रीन दिसते का? आवाज? हॅलो. हो सर, आवाज येतोय. ओके ओके, स्क्रीन नाही दिसत ना? तुम्ही दिसताय. अच्छा, मी दिसतोय फक्त. ओके. गुड मॉर्निंग सर. स्क्रीन पण आली बरोबर? हो सर. ओके, ठीक आहे. तर आता आपण बोलतोय व्हर्जिन कोकोनट ऑइल. लाईट आली आणि गेली, अशी फ्लिक झाली होती. तर व्हर्जिन कोकोनट ऑइल बद्दल पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे वही पेन असेल तर खूप फायदा होईल, कारण ही बरीचशी माहिती आपल्याला सांगता येत नंतर आपण विसरून जातो. ओके, तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या मराठी पुस्तकामधली पीपीटी ही एक स्लाइड फक्त मी तुम्हाला सांगतो की ज्ञान व्हर्जिन कोकोनट ऑइल हे सगळ्यातलं हेल्दीएस्ट ऑइल ऑन द अर्थ, पृथ्वीवरचं सगळ्यात चांगलं ऑइल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे ऑइल आपली प्रतिकारशक्ती वाढवतं, रक्तातली साखर कंट्रोल करतं, हार्टला खूप फायदेशीर आहे, आपल्याला बॉडी मसाज करता वापरू शकतो, आपली त्वचा चांगली होते, डायजेशन चांगलं होतं आणि केसांना पण चांगलं आहे. थोडक्यात आपल्या बॉडीला परिपूर्ण फायदेशीर आहे. आता 1 बाय 1 आपण बघूया. व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि युनिकनेस, त्याला आपण पृथ्वीवरचं सगळ्यात चांगलं ऑइल का म्हटलंय? व्हर्जिन कोकोनट ऑइल इज मेड फ्रॉम फार्म फ्रेश मॅच्युअर्ड कोकोनट, नॉट फ्रॉम कोपरा. कोपरा हा मराठी शब्द आहे बरं का, पण कोपऱ्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं वाळका नारळ. आपण म्हणतो ना, असा केसरा सेट मिळतो तो बाजारामध्ये, आपण त्याला सोलतो, केसर बाजूला काढतो आणि मग त्यातनं नारळ काढतो, तो अख्खा त्याला म्हणतात कोपरा इंग्लिश मध्ये. तर तसा बनवलेला नाहीये, तर हा कोवळ्या नारळापासून बनवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर डिस्टिंक्ट टेस्ट, याची चव फार चांगली आहे आणि त्याचा स्मेल सुद्धा खूप चांगला येतो. याच्यानंतर फ्री फ्रॉम केमिकल्स अँड नो अननॅचरल सबस्टन्सेस ऍडेड, म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल ऍड केलेलं नाही किंवा त्याच्यात नवीन काहीतरी स्वीटनर टाकलाय तुम्हाला चांगला स्मेल यावा असं काही ऍड केलेलं नाही, नॅचरल आहे तसा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर अनरिफाइंड म्हणजे काय की थोडक्यात त्याच्यातला, जेव्हा आपण रिफाइंड गोडे तेल घेतो, रिफाइंड साखर घेतो, रिफाइंड सॉल्ट घेतो, तर त्याच्यातलं न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू निघून गेलेले असतात, त्यातलं न्यूट्रिएंट्स पौष्टिक तेवढं नॅचरल राहिलेलं नसतं. हे अनरिफाइंड आहे, नॅचरल सोर्स मध्ये होतं तसं घेतलेलं आहे, त्याच्यामुळं याचा आपल्या बॉडीला चांगल्यात चांगला फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर अनब्लिच्ड, ब्लिच्ड म्हणजे कडक असा कठीण, आपला गोटा असतो ना नावाचं खोबरं, तसलं नाही घेतलंय, सॉफ्ट घेतलेलं आहे अनब्लिच्ड. नंतर नॉन डिओडराइज्ड, म्हणजे आपण बघितलं की जर एखादं तेल कुठलं असेल तर त्याचा खराब स्मेल यायला लागतो, उग्र वास यायला लागतो, आपल्याला तो आवडतच नाही. तर हा नॉन डिओडराइज्ड म्हणजे नॅचरली घेतल्यामुळे त्याचा कुठल्या प्रकारचा उग्र दर्प किंवा वास येत नाही, नाहीतर आपण तेल म्हटलं की लगेच आपल्याला कसं वाटायला लागतं. याच्यानंतर
नॉन हायड्रोजनेटेड. याचा अर्थ काय, त्याचं सेल्फ लाईफ इम्प्रूव्ह झालंय. म्हणजे किती पण दिवस जर बॉटल तशीच राहिली तरी ते आपल्या बॉडीला नुकसान नाही. पण किमान टेम्परेचर 24 डिग्री मध्ये बरेच दिवस ते चांगलं राहू शकतं. 24 डिग्री म्हणजे बऱ्यापैकी टेम्परेचर आहे. असं काही खूप कमी पण नाही किंवा खूप जास्त सुद्धा नाहीये. आणि हे तेल आपल्या बॉडी करता खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, की हे जे तेल आहे ना, हे कोल्ड प्रोसेस्ड आहे. कोल्ड प्रोसेस्ड तेल आणि जेव्हा बॉईल करून तेल बनवलं जातं, ह्याच्यातला फरक काय असतो माहितीये का? जे कोल्ड प्रोसेस्ड कोकोनट ऑइल आहे हे 100% प्युअर असतं आणि केमिकल फ्री असतं. प्युअर आणि केमिकल फ्री. आपण जेवढे गोड तेल वापरतो, आपण डोक्याचे तेल जेवढे वापरतो ते हॉट प्रोसेस्ड आहेत. हे कोल्ड प्रोसेस्ड आहे. त्यामुळे 100% नॅचरल, 100% केमिकल फ्री आपल्या बॉडीला त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. याचा बेनिफिट असा की हे तेल जर आपल्या पिण्यामध्ये राहिलं, खाण्यात राहिलं तर गुड कोलेस्ट्रॉल वाढवेल आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करायला लागेल. हा त्याचा वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं हे बाकीच्या तेलामध्ये तुम्हाला मिळणार नाहीये. याच्यानंतर पृथ्वीवरचं सगळ्यात चांगल्या प्रकारचं हे तेल आणि नॅचरल अँड पॉवरफुल कॉम्बिनेशन ऑफ गॅनोडर्मा, त्यात गॅनोडर्मा टाकलेला आहे. शिवाय ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल, त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यानंतर ओव्हरऑल हेल्थ व्हायटॅलिटी म्हणजे आपण म्हणूया की ज्यांना स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम आहे, विकनेसचा प्रॉब्लेम आहे, एनर्जी कमी राहते बॉडीमध्ये, त्यांनी तेल इनटेक करा. तुम्हाला डायजेशन चांगलं झाल्यामुळं असं फायटॅलिटी इम्प्रूव्ह झालेली वाटायला लागेल. त्याच्यानंतर हे तुमच्या त्वचेला जर मसाज केला, डोक्यासना जर लावलं तर तुमची त्वचा ग्लो करायला लागेल, शाईन करायला लागेल. त्याच्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस इन्व्हॉल्व द कटिंग एज टेक्नॉलॉजी. एक असते कटिंग एज आणि एक असते ब्लिडिंग एज. तर हा जो प्रकार आहे ना कटिंग एज, हा चांगल्या क्वालिटीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे आपण चांगल्या दर्जाचं तेल आपल्याला पाहायला मिळतंय. आणि डिएक्सिन बेंडिंग गॅनोडर्मा विथ कोकोनट ऑइल, म्हणजे त्याच्यात गॅनोडर्मा मिक्स केला गेलाय आणि अख्ख्या जगातलं असं कुठलंही कोकोनट ऑइल नाहीये किंवा गोड तेल नाही, कुठलंच तेल नाही की ज्यात गॅनोडर्मा ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आर्जीजेलच्या पावडर सहित कोकोनट ऑइल प्यायला खायला मिळते. त्यामुळे याचा बेनिफिट आपल्या बॉडीला भरपूर चांगला व्हायला लागेल. याच्यानंतर कोकोनट ऑइल और कोपरा ऑइल. कोपरा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं असा कडक नारळ. ओके, इज अन इडिबल ऑइल एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द केर्नल ऑर मीट ऑफ मॅच्युर्ड कोकोनट्स. आता मीटला आपण मटण म्हणतो, पण तसं नाही म्हणायचं. यांनी काय सांगितलंय की फक्त पांढरा गर काढलाय, त्याचा असा ब्राऊन कलर असतो ना, आपण खोबरं खातो ना, खोबऱ्यातनं आपण खोबऱ्यातलं काढलं तर त्याच्या मागे असा ब्राऊन कलरचं एक शेड असते कठीण, तर ते त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. त्याच्यामुळं फक्त पांढरा गर त्याच्यामध्ये घेतलाय. पाम ऑइल आणि त्याच्यापासून ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल आणि याचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आपल्या बॉडीत इनटेक पण करू शकतो, अंगाला पण लावू शकतो. आणि बिकॉज ऑफ इट्स हाय सॅच्युरेटेड फॅट कंटेंट, इट इज स्लो टू ऑक्सिडाइज अँड दस रेजिस्टंट टू रॅन्सिडिफिकेशन. म्हणजे काय माहितीये का, की जेव्हा हे तेल बनवतात कुठल्याही कारखान्यामध्ये आणि ते तेल जेव्हा बॉईल केलं जातं, त्याच्यातल्या फ्युम्स एवढ्या वाईट असतात, उग्र दर प्यायला लागतो, एखाद्याला चक्कर येईल, एखाद्याला गुदमरायला व्हायला लागेल, एखाद्याला त्याचे वास सहन होणार नाही. पण ह्याच्यात असं हे तसं काही केलेलं नाही. नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचं आहे तसं आपण कोल्ड प्रोसेस बनवलंय. त्याच्यामुळे लास्टिंग अप टू 6 मंथ्स at 24 डिग्री विदाउट स्पॉइलिंग, न खराब होता. 24 डिग्रीला तशीच बॉटल ठेवली आपण घरात, कपाटात, कुठेही, किंवा ओपन जरी ठेवली तुम्ही, त्याला ऊन लागलं नाही किंवा गॅस जवळ नाही ठेवली तर ती बरेच दिवस आपल्याला राहू शकते. आणि जा अप्रॉक्सिमेट स्मोक पॉइंट 232 डिग्री आहे. ओके, त्याच्यामुळं हे ह्याला खाण्यात सुद्धा भरपूर वापरलं जातं. ह्याचं बॉडीला अजिबात नुकसान नाही. हेल्दीएस्ट ऑइल आहे, कारण बऱ्याच तेलांचा स्मोक पॉइंट खूप कमी असतो, याचा बऱ्यापैकी हायएस्ट आहे. त्याच्यामुळे खाण्यासाठी सुद्धा हे तेल भरपूर चांगलं आहे आणि खराब होत नाही किती पण दिवस राहिलं तरी सुद्धा. याच्यानंतर कोकोनट ऑइल 1 टेबलस्पून, TBSP लिहिले बघा, किंवा 14 ग्रॅम टेबलस्पून जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काय काय न्यूट्रिएंट्स जातात. तर त्यांनी काय सांगितलं, एनर्जी किलो कॅलरी मध्ये, किलो कॅलरी 120 जातात किलो कॅलरी, फक्त 1 चमचा तुम्ही कोकोनट ऑइल पिल्यामुळं. याच्यात प्रोटीन काय नाहीये, त्याच्यामुळे नुकसान काही नाही. म्हणजे इव्हन किडनी पेशंट पण हे घेऊ शकतो. टोटल लिपिड फॅट, लिपिड फॅट म्हणजे काय माहितीये का, गुड कोलेस्ट्रॉल,
स्निग्ध पदार्थ, जसं आपण दूध, दही, तूप, लोणी म्हणतो ना, तसं फॅट त्याच्यामध्ये 14% आहे. त्याच्यामुळे आपल्या खाण्यामध्ये लवचिक तयार लागेल. त्यांची हाडं कडक झाली आहेत, सांध्यात चमका निघतात किंवा गुडघे दुखायला लागलेत किंवा पाठीत कडकड असा आवाज येतो, कार्टिलेज कमी झाले, मणक्यात गॅप सांगितली, त्याच्यानंतर तुमची मान दुखते, कंबर दुखते, त्या ठिकाणी फॅट बॉडीत असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याचा फायदा व्हायला लागेल. कार्बोहायड्रेट जास्त त्याच्यात अजिबात नाहीये, फायबर काही नाहीये, शुगर टोटल नील आहे. त्याच्यामुळे फॅटी ऍसिड टोटल सॅच्युरेटेड भरपूर दर्जामध्ये त्यांनी दिले. त्यामुळे याचा आपल्या बॉडीला चांगल्यात चांगला फायदा होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल फ्री, सगळ्यात महत्वाचं, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, कारण बऱ्याच त्याने कोलेस्ट्रॉल वाढत राहतं. ट्रान्सफॅट अजिबात ट्रान्सफॅट म्हणजे काय माहितीये का, की आता तुम्हाला मी काय सांगू, फॅटी ऍसिड जेव्हा तुम्ही कधी बायका गॅस जवळ अशी फोडणी देतात, फोडणी आपण बघितलं कुठली भाजी करताना फोडणी दिली जाते, भिंतीवर त्याचा एक बेकार थर येतो, चिकट 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 थर यायला लागतो आणि त्याच्या ते मस्तपैकी दसरा बघा, आता स्वच्छता चालू होईल किचन मधली, घासाघासी ते निघतच नाही काय केल्याने. तसं चिकट चिकट जर ट्रान्सफॅट बॉडीमध्ये वाढत राहिले तर ते आर्टरीज ब्लॉक करायला लागतात आणि मग काही लोकांना आर्टिओस्क्लेरोसिस, हार्ट अटॅक येत राहणं, पॅरालिसिस होत राहणं किंवा दुखादुखी वाढायला लागणं, रक्त व्हिस्कस होणं किंवा त्याला ब्रेथलेसनेस म्हणजे दम धाप लागायला लागते. त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट आपल्या बॉडीमध्ये अजिबात नाहीत, ना के बरोबर आहे. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल आपल्या बॉडीत जाणं खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर DXN गॅनो ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल, टाइम टेस्टेड फॅक्ट्स, सगळ्यात महत्वाचं काय, हॅज अ 48% ऑफ लॉरिक ऍसिड. लॉरिक ऍसिड जे आपण म्हणतो ना आईच्या दुधामध्ये असतं ते, त्यामुळे इव्हन लहान बाळांना पण आपण द्यायला काय हरकत नाहीये. आणि लॉरिक ऍसिड हे आपल्या बॉडीला खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळं हे रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी किंवा त्यातलं ब्लॉकेज काढण्यासाठी, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे आपल्या बॉडीला खूप फायदेशीर असतं. तर हे त्याच्यामधनं मिळायला लागेल. याच्यानंतर प्रोटेक्ट स्किन फ्रॉम बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस. ज्यांना आपण म्हणू ना सुरमा किंवा डॅन्ड्रफ डोक्यामध्ये होतो, कोड येतो, अंगाला खास उठायला लागतं, इसब, खरूज, नायटा, फंगल काहीतरी उठायला लागतं किंवा तुमच्या त्वचेला काहीतरी इन्फेक्शन व्हायला लागलंय, जखमा व्हायला लागल्यात, बऱ्याच होत नाहीये तर, किंवा त्यात काहीतरी आपण काय म्हणू जखम वाढतीये किंवा टाचेला अशा तुमच्या जळवात यायला लागलाय, इन्फ्लेमेशन होते, आगाग मारती त्वचा, इन्फ्लेमेशन होत राहते, या सगळ्या ठिकाणी त्वचेला मसाज करायला एक नंबर तेल आहे. त्याच्यामुळं हे तुमच्या त्वचेच्या मसाज करता वापरा. आणि तुमची त्वचा ड्राय पडत असेल, कोरडी पडत असेल, त्वचा चॅपिंग होते, त्वचा टॅन होते, त्वचेचा ग्लो निघून गेलाय, या ठिकाणी हे तेल तुम्हाला खूप फायदेशीरदृष्ट्या काम करायला लागेल. किंवा काही ना फंगल इन्फेक्शन येतं, आर्मपिट मध्ये येतं किंवा जांघेमध्ये यायला लागतं, अंडर गार्मेंट्स मध्ये यायला लागतं, ते फंगल काय राहणार नाही. त्याच्याकरता तेल मसाज करा, वापरा. त्याच्यानंतर गुड फॉर स्टिम्युलेटिंग लिव्हर, म्हणजे आता काय सांगू मी तुम्हाला, की ज्या लोकांना छातीच्या खोबणीमध्ये असं दुखायला लागतं, त्याच्यानंतर ज्यांना पित्ताशयात खडे व्हायला लागतात, ज्यांना प्रॉब्लेम येतो, पचत नाही, पोट दुखत दुखत जास्तीत जास्त राहतं, एजीपीटी, एजीओटी, बिलिरुबिन, कावीळ सारखा त्रास व्हायला लागतो किंवा पचतच नाही जेवण, त्याला पोट गच्च राहायला लागतं, यासाठी लिव्हरला एक सपोर्टिंग म्हणून लिव्हरला मदत करण्यासाठी हे खूप तेल फायदेशीर आहे. पॅनक्रियास, पॅनक्रियास स्वादुपिंड, स्वादुपिंड इन्सुलिन सॅक्रिट करत राहतं, पण कधी कधी त्या इन्सुलिन सॅक्रिट होताना जो स्त्राव निघत असतो ना, त्याला कुठेतरी ब्लॉक येतो, तो इझिली मूव्ह होत नाही किंवा ती असं रफटप झालेलं असतं, त्याला स्मूथनेस द्यायचं काम पॅनक्रियाजला सपोर्ट करतं. थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँड तुमच्या घशामध्ये, ह्या थायरॉइड ग्लँड जर कडक झाल्या तर तुमचा आवाज घोगरा होणं, आवाज सॉफ्ट नसणं, किंवा आपण काय सांगू, तुम्हाला कधी कधी गळ्याला गॉयटर येतो, गॉयटर म्हणजे असं आपण काय म्हणू, मानेला गलगंड आल्यासारखे सूज यायला लागते, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला असं इरेटिक बिहेवियर म्हणजे तुमच्या ब्रेनला रक्त पुरवठा चांगला होत नाही किंवा तुम्हाला ब्रेथलेसपणा जाणवायला लागतो, तसं व्हायला नको. त्याच्याकरता तुम्हाला हे तेल जर तुम्ही इनटेक पित राहिला तर तुमच्या लिव्हरला, तुमच्या डायबिटीस पेशंटला स्वादुपिंडा करता किंवा ज्या लेडीजला किंवा माणसांना थायरॉइडचा प्रॉब्लेम झालाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्याशिवाय DXN व्हर्जिन कोकोनट ऑइल बेस्ड फॉर इंटरनल कन्झम्पशन अँड एक्सटर्नल ऍप्लिकेशन, म्हणजे पोटात पण घेऊ शकता, ओके, आणि तुम्ही केसांना किंवा अंगाला मसाज पण करू शकता. त्याच्यानंतर रिच इन व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ई फायदेशीर कोणाला आहे,
की ज्यांना आपण म्हटलं की लेडीज प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम किंवा जेंट्सला आपण असं म्हणूया की स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम आहे किंवा काय लेडीजला प्रेग्नन्सीच राहत नाही किंवा डिस्चार्जचा प्रॉब्लेम आहे, व्हॉटएव्हर. तर त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन ई ची खूप जरूरत आहे. शिवाय त्याच्यात काय टाकलंय 1% गॅनोडर्मा कटिंग एज टेक्नॉलॉजी बेंडिंग करून वापरलेला आहे. बेंडिंग टेक्नॉलॉजी हा त्यात गॅनोडर्मा टाकलेला आहे. थोडक्यात व्हर्जिन कोकोनट ऑइल तुमच्या त्वचेचे आजार बरे करतं, लिव्हरचे आजार, स्वादुपिंड, डायबिटीस रिलेटेड आजार, थायरॉइडचे प्रॉब्लेम, याच्यानंतर पोटातले कृमी होतात, जंत होतात, पोट साफ होत नाही, मूळव्याध, फिशर, फिस्टुला, पोटात आगाग मारतंय, पोट दुखत राहतं, ई कोलीज, इरिटेबल बावल सिंड्रोम, या सगळ्यामध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल प्रत्येकाने 2-2 चमचे सकाळी गरम पाण्यात पहिल्यांदा प्या आणि मग बाकीचे कार्यक्रम चालू करा. त्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. याच्यानंतर DXN Gano Organic Virgin Coconut Oil is a free from cholesterol and trans fat. मी तुम्हाला सांगितलं कोलेस्ट्रॉल नाहीये, त्यामुळे आपण कधी कधी शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, जेमिनी, शुद्ध धारा, काय काय राईस ब्रायन ऑइल चांगले चांगले घेऊन येत आहे कॅनच्या कॅन 5-5 लिटरचे. तर ह्याच्यात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ट्रान्सफॅट असतात, चिकटपणा असायला लागतो, स्टिकी असायला लागतं. त्याच्यामुळं हे तुमच्या बॉडी करता खूप फायदेशीर आहे. गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. बॅड कोलेस्ट्रॉल डम्पिंग काय झालं असेल बॉडीमध्ये तर ते रिमूव्ह करायसाठी मदत करायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं रिच इन इसेन्शियल फॅटी ऍसिड, ज्याची आपल्या बॉडीला गरज आहे, स्निग्ध पदार्थ तेच पुरवले जातात. सगळ्यात महत्वाचे 3 EFA आहेत. EFA म्हणजे काय? इसेन्शियल फॅटी ऍसिड. 3 महत्वाचे कुठले? लॉरिक ऍसिड, ते काय करतं? लॉरिक ऍसिड तुमची इम्युनिटी वाढवतं, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्याकरता मदत व्हायला लागेल. याच्यानंतर अजून काय करतं? कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हृदयासाठी तुम्हाला ते भरपूर फायदेशीर आहे. आणि कॅप्रिलिक ऍसिड जे असतं ना, हे आपल्या बॉडीतलं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे आणि मिडियम चेन फॅटी ऍसिड आहे. त्याच्यामुळे हे कलरलेस, त्याला कलर नाहीये बघा, तुम्ही असं बघितलं तर त्याला काय असा वेगळा कलर वगैरे काय वाटत नाही. कलरलेस ऑइली लिक्विड आहे. आणि हे जे असतं ना कॅप्रिलिक ऍसिड, त्याचा फायदा काय काय बघा. कॅप्रिलिक ऍसिडचा फायदा अँटीबॅक्टेरियल म्हणजे पोटाचे आजार, त्याच्यानंतर अँटी फंगल त्वचेचे आजार. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्या अंडर मध्ये इचिंग व्हायला लागतं, अंगाला खास सुटायला लागतं, इचिंग व्हायला लागतं, ह्यासाठी ते भरपूर फायदेशीर आहे. आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे ज्यांच्या अंगाला सूज येत राहते किंवा आपण काय म्हणूया की अंग सुजत राहिले, ज्यांच्या अंगाला सूज आहे याचा अर्थ अंगात रक्त कमी आहे, ब्लड सर्क्युलेशन वीक चाललंय, त्या सगळ्यासाठी अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल म्हणजे इसब, खरूज, नायटा, सुरमा, ॲलर्जी, डोक्यातला कोंडा, अंग खाजवतंय, जळजळ होते, इन्फ्लेमेशन होतंय, या सगळ्या करता कोकोनट ऑइल आतून बाहेरून 2 ठिकाणी फायदेशीर आहे. हे हृदयाचं टॉनिक सुद्धा आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुमच्या घेण्यामध्ये असायला पाहिजे. आणि याच्याशिवाय कॅप्रिलिक कशा करता झालं? इनटेक. आणि कॅप्री कशा करता झालं? स्किन करता. म्हणजे स्किनला ग्लो यायला पाहिजे, स्किन छान दिसायला पाहिजे, तुमचे केस सिल्की असायला पाहिजे, किंवा तुमच्या त्वचेत ह्युमक्टंट म्हणतात. ह्युमक्टंट म्हणजे काय? तुमच्या त्वचेतली आर्द्रता, ओलसरपणा पाहिजे, असा कडक रुखा वाळवंटातला नाही वाटायला पाहिजे मस्तपैकी. त्यामुळं त्वचेतलं ह्युमक्टंट मेंटेन करायचं काम ठेवतं आणि त्वचेला ग्लो छान दिसतो. त्वचेचा लुक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ग्लोरियस. थोडक्यात चांगली त्वचा राहण्यासाठी, तुमच्या त्वचेचं नरिशमेंट चांगलं राहण्याकरता मी तर म्हणेन की रोज सगळ्यांनी झोपताना किमान असे हातावरती घ्या आणि हातापाय लावून झोपा ना मस्तपैकी. नॉन स्टिकी, नॉन ग्रीसी आहे, त्याच्यामुळे तुमचा रंग उजळायला लागेल, त्वचेचा टॅन निघायला लागेल, त्वचा टाईट राहायला लागेल आणि तुमच्या त्वचेची सुरमा, इसब, आता थंडी चालू होईल, स्किन पांढरी पडते, स्किन तडकते, असं काय सुद्धा होणार नाही. कॅप्रिक फॉर स्किन, कॅप्रिलिक फॉर अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि काय सांगितलं मी तुम्हाला, अँटी इन्फ्लेमेटरी. याच्याकरता कॅप्रिलिक ऍसिड, लॉरिक ऍसिड इम्युनिटी बिल्डिंग, प्रतिकार शक्ती, हृदय, दिल की धडकन चांगली राहण्याकरता, प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन ई आणि नॅचरल अँटीऑक्सिडंट, प्रोटेक्ट सेल अँड टिश्यूज फ्रॉम फ्री रॅडिकल डॅमेज. तुम्ही बाहेरच्या हवेत जाता, वडापाव खाताय, मिसळपाव खाताय, बर्गर खाल्लाय, नॉनव्हेज खूप खाताय, कोल्ड्रिंक्स पिताय, ह्यांनी तुमच्या बॉडीमध्ये जे फ्री रॅडिकल्स डिपॉझिट झाले,
ओके, ते बॉडीतनं बाहेर फ्लश करण्याकरता अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियलचं काम करण्यासाठी तुम्हाला दररोज किमान 2 ते 3 चमचे टीस्पून गरम पाण्यातनं पिणं कंपल्सरी आहेच. त्यामुळं बॉटल आता किती विकल्या जातील मी काउंट डाऊन नाही करू शकणार. प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये एक बॉटल पिण्यासाठी वापरा. मी तर सांगेन संधिवात गुल, त्वचेचा आजार गुल, पोटाची बिमारी येणार नाही, हार्ट ओके, लिव्हर ओके. अजून काय पाहिजे तुम्हाला? त्याच्याकरता कोकोनट ऑइल आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय बेनिफिट्स ऑफ डीएक्सन गॅनो ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल हे काय करतं? सगळ्यात महत्वाचं किल्स व्हायरसेस कॉझिंग इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा कधी होतो? आता बघा पावसाळा सुरू झालाय, सर्दी, जुलाब, त्याच्यानंतर हा तापला, तो तापला, बॅक्टेरिया येत राहतात किंवा व्हायरल आजार येत राहतात. ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन करता तुम्हाला इनटेक करणं गरजेचं. मिसाइल्स म्हणजे गालफुगी, त्याच्याकरता हिपॅटायटिस म्हणजे कावीळ, हेपॅटायटिस सी आणि एड्स HIV या सगळ्या आजाराला प्रिव्हेंट करण्याकरता कोकोनट ऑइल तुमच्या खाण्यात, पिण्यात, अंगाला लावण्यात दररोज राहिला पाहिजे. याच्यानंतर किल्स बॅक्टेरिया कॉझिंग अल्सर, पोटातल्या जखमा होत राहतात, घशातलं इन्फेक्शन, ओके, कोरडा घसा येतो, ड्राय घसा येतो, घसा दुखायला लागतो, मग थायरॉइडचा त्रास व्हायला लागतो. UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, लघवीमध्ये जळजळ व्हायला लागते. काही लोकांचं म्हणतात लघवीतनं माझा धातूच चाललाय, ओके. त्याच्यानंतर युरिन केलं की अशी आगागागा व्हायला लागते, थकवायला लागतो, विकनेस वाटायला लागतो किंवा असं गरमपणा जाणवतो. UTI त्या ट्रॅक मध्ये तुमच्या युरिनरी पाथ मध्ये असं गरम जळजळ वाटायला लागते. याच्यानंतर गम डिसीजेस, हिरड्यांचे आजार, हिरडीतनं रक्त येत राहतं, मी सांगितलं काल तुम्हाला. त्याच्यामुळे कॅव्हिटीज आणि इवन न्यूमोनिया. का माहितीये का? ज्यांना हिरडीचा आजार जास्त होतो, म्हणजे आपण काय म्हणू, हिरडीतनं रक्त येतं, त्याच्यानंतर तिथं हिरडी सुजायला लागते, त्याच्या फंगल पस आतमध्ये जमा व्हायला लागतो, पायरी आजार व्हायला लागतो, दातांच्या कॅव्हिटी म्हणजे रूट कॅनल करावं लागतं, दात मुळापर्यंत किडतात. मग रूट कॅनल करताना आपण दात काढतो तर त्याचं कनेक्शन कुठं जातं माहितीये का तुम्हाला? त्याचं कनेक्शन जातं तुमचं लंग्स आणि तुमचं हार्ट. लंग्स कडे गेला निमोनिया, हार्ट कडे गेला कार्डियक अरेस्ट, फेल्युअर, असं काही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हिरडीला कमजोर किंवा पुअर ओरल हायजीन म्हणजे आपण योग्य दात न घासणे, दातात अन्नकण अडकून राहणे, त्याच्याकरता तुम्हाला काय करायचंय? तोंडामध्ये ऑइल घ्यायचं आणि थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि ऑइल पुलिंग अशा चुळा भरल्यासारखं करायचं 25-30 वेळा. चांगलं सगळ्या दाताच्या फटीतनं फिरलं पाहिजे, गार 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 गार, आणि ते थुंकून टाकायचं मस्तपैकी. म्हणजे तुमच्या हिरड्या दुखणार नाहीत, दात चांगले राहणार, दात चमकायला लागणार, असे दात आणि बॅटरी लाईट पडायला लागणार तुमच्या दातामधून. टीव्हीला एक जाहिरात यायची पहिली मध्ये कुठली तरी बघा, असं तो दात दाखवायचा आणि लाईटच पडायची समोर. म्हणजे दात चमकायला लागतील, दात पिवळसरपणा राहणार नाही, दातात कॅव्हिटी नाही जमा होणार, दातात तोंडाचा वास येणार नाही, बॅड ब्रेथ, तोंडाचा वास येणार नाही, पोट दुखणार नाही, घशामध्ये तुम्ही पिऊ शकता पाण्यासोबत. आणि तुम्ही तेल पिला तर इवन जेव्हा तेल नॉन स्टिकी नॉन ग्रीसी लघवीतनं पास व्हायला लागेल, ज्यांची जळजळ होते त्यांची जळजळ थांबायला लागेल, ज्यांच्या टॉयलेटमध्ये आग व्हायला लागते, मुळव्यात गरम वाटायला लागतं टॉयलेट केल्यावरती, त्या संडासमध्ये पण जळजळ होणार नाही. मुळव्यात, फिशर, फिस्तुला, किती किती फायदे, फायदेच फायदे. त्यामुळं तेल प्या, ओके, नुसतं घेऊ नका हातावरती, प्यायचं काम सुरुवात करा. किल्स फंगी अँड इस्ट कॉझिंग, रिंगवर्म इथं येतो बघा तुमच्या मानेभोवती, किंवा आपण जिथे लेडीज साडी बांधतात, जेंट्स लोक पॅन्ट बांधतात, त्या ठिकाणी असं तुम्हाला काहीतरी उठायला लागतं फॅट्स वरती. ऍथलीट फूट म्हणजे आपण काय म्हणू, पाय मोठा झालाय, सुजायला लागलाय. किंवा आता दुपारी मला वाटतं मी आणि जगदीश सर ऑफिसला बसलो होतो, तर एक मित्र होता सागरचा, तो आला होता की त्याच्या आईचे पाय भयंकर दुखतात आणि त्याच्या बाबांचा ऍथलीट फूट मुळे डेथ झाली आहे, इन्फेक्शन झालं होतं पायामध्ये काहीतरी, अशी गाठ वगैरे आली होती, पाय फुगायला लागला. डॉक्टर म्हणले की गॅस गँग्रीन झाले पायामध्ये. असला उद्योग होण्यापेक्षा हे तेल प्या, मसाज करा. त्याच्यानंतर डायपर रॅशेस, आजकाल आपण हगीज आणतो महिन्याचं पॅक, बाळ आपलं घेतच आहे, सगळं टॉयलेट युरिन आतच दिवसभर, आणि त्याच्यामधलं स्किनला इन्फेक्शन व्हायला लागतं आणि मग तिथली त्वचा खराब व्हायला लागते. तसं होऊ नये
डायपर रॅश बांधायच्या अगोदर ऑइल लावा त्याला मस्तपैकी बाळाला, मग त्याच्यावरती डायपर लावा, म्हणजे स्किनला कुठलं इन्फेक्शन राहणार नाही, फंगल आतमध्ये काय येणार नाही, ईस्ट कॉझिंग असं काही होणार नाही. त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. कोकोनट ऑइल वापरायला सुरुवात करा. ओके. त्याच्यानंतर डीएक्सन व्हर्जिन कोकोनट ऑइल ऍज अ रिलीव्हर. काय रिलीव्ह करतं, काय वेदना मुक्त करतं, रिलीव्ह स्ट्रेस, तणाव कमी करतं. कुणाचा, स्वादुपिंडाचा अँड एन्झाईम सिस्टम ऑफ द बॉडी. एन्झाईम सिस्टम बॉडीची कुठे कुठे मला सांगा बरं. पिट्युटरी ग्लँड, पिनेल ग्लँड, थायरॉक्स ग्लँड, थिमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर गॅनेक ऑर्गन्स जे असतील ते सगळ्यासाठी. या सगळ्याला जिथं स्त्राव असतात, म्हणजे तोंडात लाळ जमा व्हायला लागते, पोटात भूक लागताना स्त्राव जमा व्हायला लागतो. ओके. जिनायटल ऑर्गन्स मध्ये तुमच्या स्पर्म ओमच्या वेळेस स्त्राव निघायला, ज्या ज्या ठिकाणी स्त्राव निघतात ते निघताना कडकपणा आहे, मार्ग चोकअप झालाय किंवा अरुंद झालाय, ड्रायनेस आतमध्ये आलाय, ते सॉफ्टनेस करण्याकरता काय प्यायचं, कोकोनट ऑइल प्यायचं. डायबिटीज प्रॉब्लेम, पॅनक्रियास इन्सुलिनच निघत नाही, रस्ताच चोकअप आहे, वाकडं तिकडं काहीतरी झालंय, शेप नाही राहिला, नॉर्मल कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. पॅनक्रियाला सपोर्ट करेल, सगळ्या एन्झाईम सिस्टमला सपोर्ट करण्यासाठी कोकोनट ऑइल रिलीव्ह द स्ट्रेस. याच्यानंतर रिलीव्ह सिम्पटम्स अँड हेल्थ रिस्क असोसिएटेड विथ डायबेटिक पेशंट. परत ते सांगतोय मी, म्हणजे काय, पॅनक्रियाज म्हणजे पॅनक्रियाज इन्सुलिन सॅक्रेट करत असताना तिथे जर इन्सुलिन निघालच नाही, इन्सुलिन निघतानाच प्रॉब्लेम येतोय की इन्सुलिन तर निघतंय पण ते पोचतच नाही, तिथून पॅनक्रियाच्या बाहेर येताना रूट मध्येच प्रॉब्लेम आहे, स्टकअप होते, ब्लॉक होते. ओके. त्या ठिकाणी तो पाथ क्लीन करण्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल पिल्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर reduces problems associated with malabsorption syndrome. आता सिंड्रोम आणि डिसीज याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे बरं का. डिसीज म्हणजे रोग झाला, मग दमा, बीपी, डायबिटीस, संधिवात. सिंड्रोम म्हणजे रोग व्हायच्या अगोदर त्या ऑर्गन मध्ये झालेली घालमेल. म्हणजे आपण समजूया एखाद्याला हार्ट अटॅक यायचा आहे. ओके. हार्ट अटॅक हा एक आजार झाला, हार्ट अटॅक, किंवा आपण बीपी हा एक आजार म्हणू. पण बीपी व्हायच्या अगोदर त्याला काय व्हायला लागेल, इरेटिक बिहेवियर, बीपी अपडाऊन व्हायला सुरुवात व्हायला लागणं, किंवा त्याच्यानंतर आपण काय सांगूया, त्याला झोप न लागणं, त्याला भीती वाटायला लागणं, फिअरलेस, त्याला कुणावरती विश्वास नाहीये, म्हणजे कुणावरती आपण काय म्हणू, विश्वास ठेवू शकत नाही, म्हणजे फिअर जमावायला लागते. असं एकत्र सर मिळसळ येणं आणि मग त्याचं रूपांतर आजारात होतं, त्याला अगोदर म्हणतात सिंड्रोम. हे कशामुळे होतो, तर हा जेवलाय किंवा अपुरा जेवलाय किंवा त्याला पचलंच नाही, कमी खाल्लंय पण डायजेशन झालं नाही, सगळं झालं पण त्याला झोपच नाही आली, हे सगळं झालं पण त्याचं पोटच नाही साफ झालं, असं एकत्रित मिक्सिंग बॉडीमध्ये व्हायला लागतं आणि मग वादळ येतं आणि मग आजारात रूपांतर होतं. तर सिंड्रोम ही वादळापूर्वीची भयानक शांतता आहे, म्हणजे काहीतरी बॉडीत होणार आहे. आणि पुढे जाऊन काय होतं, सिस्टिक फायब्रोसिस. म्हणजे काय, आता मी तुम्हाला करोनाचा आजार सांगतो. करोनाचा आजार, करोना काय करतो, करोनाचा जीवाणू तुमच्या नाकावाटे घुसला आतमध्ये, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपल्या पेस्टनी वाफ चांगली घ्यायची बरं का, तो हिथच बॅक्टेरिया मारून टाकायचा. पण घशात राहिला, काळा डिएक्सनचा चहा भरपूर पीत राहायचं, पोटात गेला पाहिजे, तो फुफ्फुसात घुसला की मग गडबड आहे. पण जर तो फुफ्फुसात घुसला तर तुमचे जे आपण काय म्हणू, आपण श्वास घेत असतो आणि त्या ज्या पाच असतात सगळ्या, तो काय करतो माहितीये का, श्वास नलिका अरुंद अरुंद करायला लागतो आणि ती आतली नळी ब्लॉक करत जातो. म्हणजे काय करू आपण, सर्दी कप, म्युकस, कडक म्युकस, सर्दी अशी घट्ट निघायला लागेल आणि मग त्याला ती सर्दीच अडकायला लागेल त्याची, त्याला म्हणतात सिस्टिक फायब्रोसिस. आतमध्ये जाऊन त्यांनी जाम करून टाकलं, जाम झालं की डायरेक्ट अटॅक. कळालं मला काय म्हणायचं ते. त्यामुळे न्यूट्री ऑइल प्या, न्यूट्री ऑइल प्या, न्यूट्री ऑइल प्या, कोकोनट ऑइल. करोना सुरू झालाय, डेंजर प्रकार आहे, त्रास नको. न्यूमोनियाचा आजार होणार नाही, लंग चांगले राहायला लागतील, हार्ट चांगले राहायला लागेल, लिव्हर चांगलं राहायला लागेल, आतडी चांगले राहायला लागतील. त्यामुळे तुम्हाला ते प्यायचं आहे. काय करण्याकरता,
तर सिंड्रोम जो येतोय माझ्या बॉडीमध्ये आलाय आणि उद्या जाऊन कुठला फायब्रोसिस मला व्हायला नको, हार्ट मध्ये, लंग्स मध्ये, पोटामध्ये गायनिक प्रॉब्लेम यायला नको, त्याच्याकरता आपल्याला ते घ्यायचं आहे. याच्यानंतर रिलीव्ह सिम्पटम असोसिएटेड विथ ऍसिडिटी अँड स्टमक अल्सर. ज्या लोकांना भरपूर ऍसिडिटी आहे, भरपूर पित्त आहे, मी तर आजकाल असं बघितलंय शाकाहारी लोकांना जास्त ऍसिडिटी आहे. मांसाहारी लोक तर मटण खातायत, काय काय उद्योग करतायत, पण तेवढी ऍसिडिटी नाही. तेवढी शाकाहारी लोकांना ऍसिडिटी जास्त आहे, पित्त जास्त आहे. तर ते चहा पण पित नाहीत तरी पण ऍसिडिटी आहे. याचा अर्थ त्यांच्या बॉडीमध्ये खाण्यापिण्यामध्ये पुरेसे अँटीऑक्सिडंट जात नाहीत. ओके, जास्त फळं खात राहणं, जास्त प्रोटीन डाएट खात राहणं, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असायला लागणं, हे नसल्यामुळं डायजेशन होत नाहीये आणि मग तुमच्या खाल्लेलं अन्न पचत नाही, की पोट साफ होत नाही, मग स्टमक अल्सर व्हायला लागतात, संडासमध्ये रक्त पडायला लागतं, पोट दुखायला लागतं, उद्या अपेंडिक्स, अल्सर, हार्नियासारखे आजार बळावायला लागतात. त्या सगळ्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. आणि याच्याशिवाय अजून काय सांगतो मी तुम्हाला, रिड्यूस सिम्पटम असोसिएटेड विथ गॉल ब्लॅडर डिसफंक्शन. पित्ताशयातले खडे, गॉल ब्लॅडर पित्ताशयातले खडे, डिसफंक्शन म्हणजे तुम्हाला आपण काय म्हणूया, खाल्लेलं पचत नाही, छातीत दुखायला लागतं, जेवल्या जेवल्या पोट दुखायला लागतं, पोट गच्च व्हायला लागतं, मग आराम घ्यायला लागतो, मग असं तो लोळायला लागतो पोटावरती गडागडा, लगेच पोट साफ होत नाही सेकंड डेला, गडबड काहीतरी. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला जर तुमचं लिव्हर सुरक्षित ठेवायचंय, तुमचं पित्ताशय चांगलं ठेवायचंय, पित्ताशयात खडे व्हायला नको, तर हे पण काय माहितीये का तुम्हाला, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, एन्झाईम सिस्टम इन द बॉडी. आता पित्ताचा स्त्राव निघायला पाहिजे आणि ते पित्त मिक्स व्हायला पाहिजे. ओके, बॉवल ज्यूस म्हणतो आपण त्याला, बॉवल ज्यूस थोडक्यामध्ये. तो निघताना त्या मार्गात काहीतरी अडथळा आहे. अडथळा का झाला? फॅटी लिव्हर. तो काहीतरी खात बसला होता, लिव्हरला सूज झाली, काविळीचा त्रास आहे, त्यामुळे तो मार्ग अडकला. मग तिथे स्मूथनेस येण्याकरता, लवचिकता येण्याकरता तुम्हाला न्यूट्री ऑइल प्यायचे. एवढं फायदेशीर न्यूट्री ऑइल आहे, तुम्ही घ्यायला सुरुवात करा. याच्यानंतर हेल्प टू प्रोटेक्ट अगेन्स्ट किडनी डिसीज अँड ब्लॅडर इन्फेक्शन. म्हणजे ज्या लोकांना किडनीचा आजार होतो, त्यांना किडनीचा आजार होण्यापासून वाचवतं. आता किडनी तुम्हाला सांगा तोच प्रॉब्लेम आहे की नाही, तुमच्या रक्तात जेवढं ऍसिड असतं, रक्तात जेवढा कचरा असतो, तो कचरा क्लिन्सिंग, स्वच्छ करायचं काम किडनी करत असते. मग आता मला सांगा, जिथं साधी गोष्ट बघा, तुम्ही कॉर्पोरेशनच्या मोतारीमध्ये जा बरं, जिथं युरिन काढता त्या दगडावरती काय होतं, असे कडक पिवळे थरच्या थर यायला लागतात, त्याला म्हणतात युरिक ऍसिड. दगड टाकला तरी फुटत नाही असे. मग युरिक ऍसिड एवढं असायला लागतं, क्षार येतात, हीट येते, तुम्ही काय खाल्लंय पिल्लंय, वडापाव, मिसळपाव, नॉनव्हेज, स्पायसी, तेलकट, हे सगळं किडनीच्या थ्रू फिल्टर होऊन परत येणार आहे. तर त्या किडनीत काय काय व्हायला लागेल, ब्लड युरिया वाढतो, क्रिएटिन वाढायला लागतं, अंगाला सूज येते, बीपी वाढायला लागतो, आणि इव्हन तुमची लघवी ज्या ठिकाणी साठते, ते जर ब्लॅडर तुमचं क्लीन होत नसेल, काही लोकांची लघवी आतमध्ये अडकते, ते अडकायला लागली असेल ना, ब्लॅडरला इन्फेक्शन व्हायला लागेल, लघवीच पूर्ण बाहेर पडत नाही, मग उद्या जाऊन प्रोस्टेट ग्लँडचा त्रास येतो, लघवी अडकायला लागते. याच्यानंतर किडनी स्टोन, मूतखडे, पथरी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा इव्हन सिस्टिक फायब्रोसिस किडनीमध्ये पण होतं बरं का, चरबीची गाठ येऊ शकते, आणि मग तुमचं युरिन अख्खं ब्लॉक व्हायला लागेल किंवा त्रास होऊ शकतो. तर त्या सगळ्याच्या इन्फेक्शन पासून वाचण्याकरता कोकोनट ऑइल प्यायचंय. डिझॉल्व किडनी स्टोन विरघळवतं, ते किडनी स्टोन विरघळवतं कोकोनट ऑइल, प्यायला सुरुवात करा. लिव्हर चांगला ठेवतं. याच्यानंतर हेल्प टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम ब्रेस्ट, महिलांना ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर अँड अदर कॅन्सर. इथं सुद्धा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं एक वाक्य, जिथं स्त्राव येतात, म्हणजे आपण असं म्हणूया की आता असं म्हणजे दूध, आईचं दूध असतं थोडक्यामध्ये. तर समजा तिला बाळ झालं होतं, पण बाळ अचानकपणे वारलं, किंवा त्या लेडीजला दूधच नाही आलं, इन्फेक्शन काहीतरी झालं, आणि मग त्या ठिकाणी पहिल्यांदा पेन सुरू झाल्या, दुखायला लागलं, मग छोटीशी गाठ जाणवायला लागली, मग डॉक्टर म्हणे की तेवढा आपण त्यातला एक थोडासा स्त्राव काढूया, चेक करूया. हे का झालं, तर त्या एन्झाईमच्या पाथमध्ये कुठंतरी ब्लॉकेज सुरू झाला, ते होऊ नये, आत ट्युमर तयार होणे, गाठी तयार होणे, स्त्राव चांगले राहावेत, ह्या सगळ्या करता तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव करतं.
आतड्यांच्या कॅन्सर पासून बचाव करतो. एनस कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर, मलावरोध ज्याला म्हटलं जातं, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, कायम चूर्ण का खातो, गॅस सुटत का राहतो, वरतून गॅस खालतून गॅस, गडबड आहे तुझ्या पोटामध्ये, उद्या जाऊन काहीतरी त्रास व्हायला लागेल. आणि उद्या जाऊन कुठला कॅन्सर होण्यापेक्षा तेल प्या ना, 2 चमचे सकाळी किंवा 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी पिऊ शकता. त्या 2 चमचे सकाळ सकाळी गरम पाण्यात घ्या, काही नुकसान होणार नाही. त्याच्यानंतर प्रोटेक्ट्स आर्टरीज फ्रॉम इंजुरी दॅट कॉजेस आर्टिओक्लेरोसिस, हार्ट अटॅक. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, अचानकच ब्लॉक व्हायला लागतं ते कडक होऊन. त्याच्यानंतर हेल्प टू प्रिव्हेंट पेरियोडोंटल डिसीज अँड टू डिके. तेच सांगतोय मी तुम्हाला, मागाशी पण सांगितलं होतं. म्हणजे ज्यांच्या हिरड्या दुखत राहतात, जे नीट दात घासत नाहीत, ज्यांच्या तोंडाचा वास येत राहतो, ज्यांचे दात वारंवार किडत राहतात, पायऱ्यासारखा आजार व्हायला लागतो, मग रूट कॅनल, आणि ते इन्फेक्शन कुठं जातं मी तुम्हाला सांगितलं होतं, लंग्स किंवा हार्ट कडे जातं. अशा लोकांना ते होऊ नये त्याच्याकरता दररोज सकाळी सकाळी किंवा झोपायच्या अगोदर रात्री ऑइल पुलिंग करा तोंडात घेऊन. अशा तोंडातल्या तोंडात भरपूर चुळा भरायच्या आणि नंतर ते थुंकून टाकायचं. दातांचं लाईफ वाढेल, तुमच्या हिरड्या बळकट राहतील. त्याच्यामुळे उद्या जाऊन तुम्हाला एखादा, तुम्ही बघितलं का, दाढ दुखायला लागली की डोकं ठणकायला लागतं, झोपच लागत नाही, मेंदू असा, डोकं उठलंय माझं, ओके. आणि काही लोकांना हा जॉ अडकतो, म्हणजे आपण काय म्हणूया, जर तुमचा हिथं खूप कीड गेली आतमध्ये तर जबडाच उघडत नाही, जबडाच मोठा होत नाही, त्रास व्हायला लागतो. किंवा जी लोक भरपूर गुटखा पान तंबाखू खातात त्यांना एका बाजूला बघा असा ब्लॉक यायला लागतो आणि तोंडात त्यांच्या 4 बोट जात नाही, 2च बोट, 3च बोट, कारण हिरडीमध्ये सुरुवात होते आणि तिथूनच ओरल कॅन्सर वाढायला लागतो. ह्या सगळ्या करता ऑइल पुलिंग, कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा, भरपूर फायदेशीर आहे. एनर्जी बुस्टर इफेक्ट तुमच्या बॉडीला जर पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं क्विक एनर्जी, म्हणजे तुम्हाला एनर्जी स्टॅमिना वाढण्याकरता कोकोनट ऑइल फक्त 2दा प्यायला सुरुवात करा. तुमचं डायजेशन क्लिअर झालं ना, एनर्जी वाढायला लागेल. त्याच्यानंतर बूस्ट एनर्जी अँड एंड्युरन्स, म्हणजे स्टॅमिना वाढायला लागतो. तुम्ही किती पण खेळू शकता, किती पण पळू शकता, किती पण शेतातली कामं उरकू शकता. त्याच्यामुळं हे प्यायला काय हरकत नाही. एनहान्सिंग फिजिकल ऍथलीट परफॉर्मन्स, जे लोक कबड्डी खेळतात, फुटबॉल खेळतात, टेनिस खेळतात, जिमला जातात, वर्कआउट करतात, त्या सगळ्यांनी प्या पण आणि अंगाला मसाज पण करा, त्याचा मस्त फायदा व्हायला लागेल. पचन चांगलं व्हायला लागतं. त्याच्यानंतर जे खाल्लंय पिल्लंय ते अंगी लागायला पाहिजे. ते अंगी लागण्याकरता तुम्हाला ऍब्सॉर्प्शन, म्हणजे जे पौष्टिकता शोषून घेतली पाहिजे, त्याच्याकरता जे तुम्ही अन्न खाल्लं त्यातले फिट जीवनसत्व घ्यायचे आहेत, खनिज क्षार घ्यायचे, अमायनो ऍसिड घ्यायचे, आणि तो कडक आहे, मोडेल पण वाकणार नाही. नाही चालत बाळू, वाकलेला सरळ होतो, मोडलेला तुटतो. त्यामुळे वाकायला शिका, फ्लेक्झिबल व्हा. फ्लेक्झिबल तुम्हाला कोण करेल? कोकोनट ऑइल. आणि बाहेरचं अन्न तुम्हाला काय करेल? हॉटेलिंगचं फूड तुम्हाला कडक करायला लागेल. कडक झाला की कडकच व्हायला लागतोय. त्याच्यामुळे सॉफ्ट राहायचं असेल तर तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. इम्प्रूव्ह इन्सुलिन सेक्रिशन, युटिलायझेशन ऑफ ब्लड ग्लुकोज, रक्तातली साखरचा सुयोग्य वापर केला जाईल, इन्सुलिन प्रॉपर निघायला सुरुवात व्हायला लागेल. याच्याशिवाय इम्प्रूव्ह कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ऍब्सॉर्प्शन अँड सपोर्ट्स टू डेव्हलप स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ, प्रिव्हेंट ऑस्टिओपिरोसिस, म्हणजे तुमची हाडं आणि तुमचे दात बळकट राहण्याकरता. आता मला सांगा बरं, रामनी प्यायला पाहिजे, शिवमनी प्यायला पाहिजे, वेदिकानी प्यायला पाहिजे, कल्याणीनी प्यायला पाहिजे, ईशाननी प्यायला पाहिजे, झिंगाट व्हायला पाहिजे, तेल पाजा पोरांना हाडं बळकट होण्याकरता, दात चांगले राहण्याकरता. ज्याची हाडं दात बळकट, हाईट प्रॉपर, स्ट्रोक, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सेल्फ इमेज चांगली, दणकट राहतील पोरं पोरी. त्याच्यामुळं त्यांना कोकोनट ऑइल किमान 2 चमचे तरी पाजायला सुरुवात करा. ओके. सानिक आहे तिकडे, असे भरपूर मुलं आहेत, माझ्याकडनं नावं घ्यायची राहत असतील, सगळ्यांची मुलं, सगळ्यांनी प्यायला खायला सुरुवात करा. याच्यानंतर हेल्थ प्रिव्हेंट ओबेसिटी, जाड माणूस कोणालाच आवडत नाही, प्रॉपर वजन असायला पाहिजे. त्याच्याकरता ज्यांना वाटतं की माझा बॉडी मास इंडेक्स प्रमाणात राहावा, जास्त ओबडधोबड मला व्हायचं नाही, एक्सेस फॅट माझ्या बॉडीत वाढायला नको, कमरेचा साईज, पोटाचा साईज, शोल्डरचा साईज वाढत चाललाय बिनकामाचा, त्याच्याकरता प्रमोट्स लॉस ऑफ एक्सेस वेट बाय इन्क्रीजिंग मेटाबॉलिक, चयापचय क्रिया चांगली व्हायला लागते.
वजन प्रमाणात ठेवायला मदत करायला लागतं. इट इज युटिलाइज्ड बाय द बॉडी टू प्रोड्यूस एनर्जी इन प्रेफरन्स टू बिंग स्टोर्ड ऍज अ बॉडी फॅट लाईक अदर डायटरी फॅट्स. म्हणजे एक्सेस फॅट बॉडी मधल्या ज्या असतील ना त्या तुमच्या बॉडीत एनर्जी म्हणून स्टोअर केल्या जातील ऍज इतर डायटरी फॅट सारख्या आणि इमर्जन्सीला त्या वापरल्या जातील. ओके, हा सुद्धा फायदा चांगला होतो. फंक्शन्स ऍज अ अँटीऑक्सिडंट म्हणजे काय करतं, हेल्प्स टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम हार्मफुल फ्री रॅडिकल्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही चुकीचं जे खाता पिता, कोल्ड्रिंक्स पिता, हॉटेलला जास्त जेवायला बघता, मिसळपाव, वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, अजून काय काय एकत्र खात राहता, ह्याच्यातनं जे बॉडीमध्ये अनडायजेस्टिव्ह मटेरियल तयार व्हायला लागतं, त्याचा त्रास होतो. तो फ्री रॅडिकल्स कमी करायला मदत करायला लागेल. लवकर म्हातारपण येणार नाही, लवकर केस पिकणार नाहीत, लवकर त्वचेवरती सुरकुत्या येणार नाहीत आणि डिजनरेटिव्ह डिसीज, ऑटो इम्युन डिसऑर्डर, मस्क्युलर डिस्ट्रोफी. डिजनरेटिव्ह म्हणजे वयोमानापर्यंत माणूस हेल्दी व्हायला पाहिजे, पण तो म्हणजे त्याची प्रतिकार शक्तीच त्याला डॅमेज करायला लागते. त्या ठिकाणी त्याला प्रिव्हेंट करण्याकरता कोकोनट ऑइलचा भरपूर फायदा होतो. डज नॉट डिप्लीट द बॉडीज अँटीऑक्सिडंट रिझर्व्स लाईक अदर ऑइल्स डू. इतर ऑइल खाल्ल्यावरती जसं डिप्लीट केलं जातं तसं होत नाही, इथं इम्प्रूव्ह केलं जातं. त्याच्यामुळं तुमच्या त्वचेतले आवश्यक इसेन्शियल फॅटी ऍसिड वाढवले जातात. कुठले सांगितले होते मगाशी मी, सांगा बरं? कॅप्रिक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड आणि लॉरिक ऍसिड, एसेन्शियल फॅटी ऍसिड. हे जर मी खाल्लं तर प्रिव्हेंट फ्रॉम ऑक्सिडेशन. जो मी म्हातारपणाकडे चाललोय, थकत चाललोय, दमतोय, विकनेस आलाय, मसल कमजोर झाल्या, स्ट्रेंथ नाही, स्टॅमिना नाही, इंडोरन्स नाही, त्याच्यासाठी तुम्ही हे प्या. त्याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. अँटीऑक्सिडंट म्हणून प्रतिकार शक्ती वाढतं, अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, या सगळ्यांसाठी कोकोनट ऑइल फायदेशीर आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, अप्लाइड टॉपिकली हेल्प्स टू फॉर्म केमिकल बॅरियर ऑन द स्किन. म्हणजे आपण काय म्हणूया की आपण भरपूर मोटरसायकलवरती उन्हातानात गाडीवरती फिरतोय, किंवा कित्येक लेडीज काय करतात की सपोज आतला तुम्ही नेल पेंट लावलाय, त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी काय म्हणू आपण त्याला, ब्युटिशियन कडे गेलाय, पार्लर मध्ये गेलाय आणि मग त्वचा स्किन टाईट राहण्याकरता फेशियल केलंय, वारंवार फेशियल करताय, तुमच्या केसांना कलर लावताय, ओके, आयलॅश, आयब्रो, ब्लश, टोन, मला काय काय येतं बरं का, फुल बॉडी टोन अप, असं तुम्ही जे जे उद्योग करता आणि तुमच्या बॉडीला मग काहीतरी इरिटेशन यायला लागतं, इन्फ्लेमेशन लागतं, खाज यायला लागते, हे सगळं केल्यानंतर त्या रात्री मस्तपैकी अख्खं तेल लावत जा अंगाला, निघून जायला लागेल. त्याच्यामुळं अगोदरही वापरू शकता, नंतर वापरू शकता. तुमची आतल्या स्किनला कुठे ते हॅम्पर करणार नाही, तुमची त्वचा चांगली राहायला लागेल. केमिकल बॅरियर, केमिकल आतमध्ये घुसू दिलं जाणार नाही. याच्यानंतर रिड्यूस सिम्पटम असोसिएटेड विथ सोरियासिस, एक्झिमा आणि डर्माटायटिस. म्हणजे काय, तुमच्या त्वचेवरती ज्या त्वचेच्या डेड सेल, खराब झालेल्या मृत पेशी असतात आणि त्या जर जास्त एकसारख्या जमायला लागल्या तर त्याला घामच येणार नाही, इचिंग व्हायला लागेल, खरूज यायला लागेल, इसब नायटा यायला लागेल, किंवा असे खवले यायला लागतील, सारखं डोकं खाजवायला लागेल, सारखा डोक्यात हात जायला लागेल, इचिंग होतं सगळ्या अंगाला. हे सगळं वाचवायचं असेल कोकोनट ऑइल, खाणे, पिणे, लावणे, आंघोळ करणे, पहिल्या आंघोळीचं उठणं कोकोनट ऑइल. आंघोळीचं उठणं कुठलं, कोकोनट ऑइल. दिवाळीला लक्षात ठेवा, शिक्का मारा आजच, घराघरात जाऊ द्या, दिवाळी दिवाळी इम्युनिटी किट मध्ये बालाजी सर कोकोनट ऑइल गेलं पाहिजे घराघरात सगळ्या. त्याच्यानंतर सपोर्ट्स द नॅचरल केमिकल बॅलन्स ऑफ द स्किन. तुमच्या स्किनचा केमिकल बॅलन्स ओके केला जातो. म्हणजे नितीन कदम सर सांगतात पीएच फॅक्टर ओके पाहिजे स्किनचा. म्हणजे आपण काय म्हणू, अल्ट्राव्हायोलेट रेजचा त्रास होतो, उन्हाचा त्रास व्हायला लागतो, तुमची त्वचा टॅन होते, सुरकुतते, त्वचा फ्लॅकिंग व्हायला लागते, रस्टी होते, पांढरेट पडायला लागते, बेरी बेरी आजार ऐकलाय की नाही, बेरी बेरी स्किन अशी पांढरी वाटायला लागते तुम्हाला. सोर स्किन आपण म्हणू, सोर थ्रोट कसा असतो तशी ड्राय स्किन असते, ती स्किन सॉफ्ट राहण्याकरता, त्वचेचा ड्रायनेस घालवण्याकरता हे वापरा.
त्याच्यानंतर प्रिव्हेंट रिंकल, सुरकुत्या थांबवतं, त्वचा अशी ओघळते, सॅगिंग स्किन, किंवा वय माना परत स्पॉट यायला लागतात बॉडीवरती, स्पॉट दिसायला लागतात कुठे कुठे, म्हणजे हातात चांगली स्किन आहे, म्हणजे कुठेतरी असा काळा धब्बा यायला लागेल, गोळा व्हायला लागेल स्किन, ती होऊ दिली जाणार नाही. प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन फ्रॉम डॅमेजिंग इफेक्ट अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम द सन, उन्हाची एलर्जी, उन्हापासून होणारा त्रास, त्याच्याकरता तेल वापरा, फायदेशीर आहे. अजून अँटीव्हायरल, करोना व्हायरल आहे की नाही, त्याचा विरोध कोण, व्हर्जिन कोकोनट ऑइल कॅन बेनिफिशियल रिड्यूस व्हायरल लोड ऑफ HIV पेशंटला पण फायदा होतो. आणि हे काय सांगतात नीट बघा, डॉक्टर कोनरॅटो, प्रोफेसर फार्माकोलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ फिलिपिन्स, काय सांगतात, सेज व्हर्जिन कोकोनट ऑइल इज मेटाबोलाइज, चयापचय क्रिया चांगली करतं, आणि काय करतं शरीरामध्ये, रिलीज मोनोलोरिन विच इज अँटीबॅक्टेरियल अँड अँटीव्हायरल. व्हर्जिन कोकोनट ऑइल मध्ये असा एक घटक आहे, त्याचं नाव मोनोलोरिन, आणि तो काय करतो, तुमच्या पोटातले आजार, फंगल इन्फेक्शन, इरिटेबल बावल सिंड्रोम, इकोलीज, पोटात पचत नाही, जेवण जात नाही, पोट दुखतंय, किंवा अँटीव्हायरल, साथीचे आजार, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, खाण्यापिण्यातनं जातायत, हवेतनं जातायत, त्याला प्रिव्हेंट करण्याकरता व्हर्जिन कोकोनट ऑइल तुम्हाला भरपूर फायदेशीर आहे. सगळ्यांनी घ्या. किती घ्यायला पाहिजे, किमान रोज 2 चमचे, सकाळ 30 मिली, सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा, नाहीतर सकाळी 2 चमचे. हे कसं घ्यायचं, तर हे सगळ्यात महत्वाचं, असा एक काचेचा ग्लास घ्या सकाळ सकाळी गरम पाण्याचा, थोडस लिंबू टाका त्याच्यामध्ये, कोकोनट ऑइल टाका आणि पिऊन टाका, असा त्याचा भरपूर चांगला तुम्हाला त्याचा फायदा मिळायला लागेल. रेग्युलर घ्या, सगळ्यांनी घ्या. इज इट गुड फॉर युअर हार्ट, हृदय करता चांगलं आहे का, असा त्यांनी एक प्रश्न विचारलाय. तर काय सांगितलं, अमेरिकन हार्ट असोसिएशन सेज टू लिमिट सॅच्युरेटेड फॅट. सॅच्युरेटेड फॅट आपल्या बॉडीत किती जायला पाहिजे, दररोज 13 ग्रॅम अ डे, म्हणजे 2 चमचे तेल जर तुम्ही पिला, दॅट्स द अमाऊंट फाउंड इन 1 टेबल स्पून, 1च चमचा सांगितलंय कोकोनट ऑइल, किमान 1 चमचा, पण 1-2 चमचे घ्या तुम्ही, कारण आता आपण जरा रस्टी झालोय, तेवढं फ्लेक्झिबल नाही. तुम्हाला हा पायाचे अंगठे सापडत नाही, जरा पायाचे अंगठे धरून बघा बरं, जेवल्यावरती सापडतायत का, वागता येत नाही, तेवढं बेंड होत नाही आपण, त्याच्याकरता 2 चमचे घ्या, म्हणजे इलास्टिक बॉडी राहायला लागेल. Finds of coconut oil points to studies that suggest the medium chain triglyceride saturated fat in coconut could boost your HDL, good cholesterol वाढवतं. This they claim makes it less bad for your heart, आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्याच्यामुळं हे इतर तेलात असं कुठं मिळणार नाही, अॅनिमल बेस्ड फूड लाईक मध्ये, चीज मध्ये, पनीर मध्ये, स्टिक ऑर प्रोडक्ट मध्ये त्या ट्रान्सफॅट असतात, हे 0 ट्रान्सफॅट आहे. त्याच्यामुळे हृदय करता भरपूर चांगलं आहे. तुमचं हृदय खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी, ज्याला दमा आहे, ज्याला बीपीचा त्रास आहे, ज्याला करोनाचा त्रास आहे, हृदय सांभाळा, कोकोनट ऑइल प्या. परमेश्वराने आपल्या घरात अगोदरच दिलंय, डिएक्शन वाल्यांच्या, खायला प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर कोकोनट ऑइल कंटेन्स नॅचरल सॅच्युरेटेड फॅट दॅट गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं, आणि मग काय करतं, बॅड कोलेस्ट्रॉल ते कमी करायला लागतं, आणि लेस हार्म, म्हणजे तुमच्या हृदयाला त्रास जास्त देणार नाही. आणि काय वाढवतं, बूस्ट हार्ट हेल्थ कम्पेअर्ड विथ मेनी अदर फॅट्स. सगळ्यात महत्वाचं, हृदयाला खूप चांगलं तेल म्हणजे कोकोनट ऑइल, हे तुमच्या खाण्यापिण्यात वापराचं. याच्यानंतर कोकोनट ऑइल हॅज बीन मेकिंग बिग वेव्स फॉर अ while now for its purported heart healthy properties, हृदयासाठी खूप चांगलं आहे. याच्यानंतर दिस इज अ सुपर फूड, याच्यामध्ये अकालॉरिक ऍसिड आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, झोप चांगली येते. त्यामुळे चांगली झोप लागण्याकरता झोपायच्या अगोदर पिऊ शकता, डोक्याला लावू शकता, चेहऱ्याला लावू शकता, डोळ्यात टाकू शकता, कानात टाकू शकता, नाकात सुद्धा 1-2 थेंब सोडू शकता. खूप फायदेशीर आहे, काही नुकसान नाही. हे वापरा. कसं घ्यायचं, ड्रिंकिंग हॉट वॉटर, लेमन ज्यूस अँड कोकोनट ऑइल इन द मॉर्निंग. दररोज सकाळी मस्तपैकी घ्यायचं आणि मगच कार्यक्रमाला जायचं 2 नंबरला. हे घेतलं की आपोआप सगळी कामं टकाटक व्हायला लागतील, फ्रेश व्हायला लागाल. हे कुठं कुठं फायदेशीर आहे, फाउंड टू बी युजफुल अँड इफेक्टिव्ह फॉर क्रोनिक डिजनरेटिव्ह, वयोमाना परत्वे जी आपली बॉडी कमजोर पडायला लागते. मेंदूतल्या पेशी परत जिवंत होत नाही, मग म्हातारपणी काय होतं, असं अल्झायमर लक्षातच राहत नाही, कोण आलं होतं,
कोण गेलं होतं, कोण आहे पोरा तू, त्याचाच कोणतरी पाहुणा असतो पण त्यांना ओळखतच नाही माणसं. त्याचा म्हणतं स्मृतीभ्रंश, अल्झायमर होतो, कोकोनट ऑइल प्या, तुमचा मेंदू चांगला ठेवतं. त्याच्यानंतर अजून काय सांगितलंय त्यांनी, हे दुसरं एक सांगितले तुम्हाला काय, ALS, एमिओट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस, म्हणजे काय, स्टिफनिंग ऑफ द टिश्यूज, म्हणजे तुमच्या मेंदूतले आपण काय म्हणूया टिश्यूज, म्हणजे एक असतं सेल, नंतर असतं टिश्यूज म्हणजे समूह, मेंदूतल्या काही पेशींचा समूह कडक कडक व्हायला लागतो, आणि तो जर कडक कडक व्हायला सुरुवात झाली, नर्व सिस्टम डिसीज त्याला म्हणतात, नर्व सिस्टम डिसीज. आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो माहितीये का, तुम्हाला असंच जाणवायला लागेल की आता मला हात उचलत नाही, आता माझा खांदाच दुखायला लागलाय, किंवा माझा पोटात काहीतरी असं दुखायला लागलंय, माझ्या पायात क्रॅम्प येतो, मसल क्रॅम्प यायला लागतात त्याला, आणि मग त्याला म्हणतात स्क्लेरोसिस. स्क्लेरोसिस म्हणजे तुमचे मेंदूचे काय टिश्यूज कडक व्हायला लागतात, आणि मग एक नसतो, मल्टिपल स्क्लेरोसिस, मग ते कुठेही जाम व्हायला लागेल, बॉडी लॉक व्हायला लागते, त्यावेळेला पहिल्यासारखं फ्लेक्झिबल बॉडी राहत नाही. याच्यानंतर एक आजार असतो मोटर न्यूरॉन डिसीज. आता मोटर म्हणजे आपण म्हटलं की नाही, पल्स असतात, मोटर चालू करतोय की नाही आपण, मोटरचा आवाज कसा यायला लागतो तुम्हाला, तसं MND हे माहितीये का, हे काय होतं की तुमच्या वयोमानापरत्वे तुमच्या स्नायू, तुमच्या मसल लूज पडायला लागतात, आणि मग MND विल कन्वर्ट इनटू पॅरालिसिस, लकवा, अर्धांगवायू. हे काय होतं, पहिल्यांदा MND व्हायला लागतो, त्याला MND कन्वर्ट होतो, आणि MND वरती किती औषधं करा, वी कॅन कंट्रोल, ऍलोपॅथी क्युअर म्हणायचंच नाही, रिकवर होतच नाही. एवढं उद्योग होण्यापेक्षा आतापासून 2 चमचे प्या ना, म्हातारपण सुखात जायला लागेल. त्याच्यामुळे MND प्रिव्हेंट करू शकतो. पार्किन्सन, कंपवात, लकवा, त्याच्यानंतर ऑटिझम म्हणजे काय माहितीये का, इम्पेड डिसॅबिलिटी, म्हणजे कोण दिसत नाही, ऐकायला येत नाही, बोललेलं कळत नाही, म्हणजे जीभचे आपण पुरेसा नीट उच्चार येणार नाही, ऐकायला येत नाही, इम्पेअरनेस म्हणजे त्याला काहीतरी गडबड झाली, ऑटिझम. ह्याच्यासाठी कोकोनट ऑइलच प्यायचंय. सगळ्या म्हाताऱ्या माणसांना, आजी आजोबांना 60च्या वयावर झालं की तेलाची बाटली गिफ्ट द्या दिवाळीला, आजी हॅपी दिवाळी, ओके आजोबा हॅपी दिवाळी, आणि तेल प्या म्हणावं. आणि डायबिटीस मेलिटस, अचानक रक्तातली साखर वाढणे, ब्लड ग्लुकोज हे जे वाढत जातं ना, ते घातक असतं. याच्यात पण प्रकार असतात, टाईप 2, टाईप 1, बॉडी प्रोसेस ब्लड शुगर, ओके, आणि एक असतो टाईप 1. टाईप 1 लहान मुलांच्यात जास्त असतो, आणि टाईप 2 मोठ्या माणसांच्या असतो, म्हणजे पुरेसे इन्सुलिनच निघत नाही, आणि मग साखर अचानक वाढायला लागते. असा उद्योग नको व्हायला असेल, का झालं बरं मला सांगा बरं, कारण एन्झाइम्स ब्लॉक केले, इन्सुलिनचा पाथ ब्लॉक झाला होता, इन्सुलिन निघत नव्हतं, निघालं तर पोचत नव्हतं. त्याच्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल भरपूर प्यायचं आहे. इथं बघा, कोकोनट कुकिंग ऑइल किती स्कोर कार्ड दिलंय, कुकिंग ऑइल कशा कशात वापरायचं, कोकोनट जेवताना गोड तेल कुठलं वापरायचं नाही, वॉलनट, सोयाबीन नको, सनफ्लावर नको, त्याच्यानंतर ग्रेप्स सीड ऑइल अजिबात नको, कॉर्न ऑइल नको, व्हेजिटेबल ऑइल, आम्ही करडईचं तेल आणतो, काही नाही, ओके, हे सगळे तेल जेवणाकरता अजिबात वापरायला नाही म्हणून सांगितलंय. पण भारतीय लोक, आम्हाला पार 4-4 पिशव्या लागतायत लिटरच्या, आपण तेच पितोय, तेच खातो. त्याच्यानंतर सिसम ऑइल नको, पीनट ऑइल नको, फ्लेक्सी सीड ऑइल विकतात काही कंपन्या बघा, फ्लेक्सी सीड, ऑलिव्ह ऑइल, ते पण मध्यम सांगितलंय, म्हणजे तुमच्या स्वयंपाकात जर वापरत असाल तर. सगळ्यात बेस्ट जेवण कशात बनवायचंय, जेवण बनवायचंय कोकोनट ऑइल मध्ये, बटर, घी, तूप, त्याच्यात बनवा, पाम ऑइल, ह्याच्यात जर तुम्ही बनवलं तर ते जेवण आपल्या बॉडीला फायदेशीर आहे, त्यांनी कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, गुड वाढेल, बॅड कमी व्हायला लागेल. त्याच्याकरता कोकोनट ऑइलचा रँक 1 नंबर आहे, एक डेक्सांचं सगळं प्रोडक्ट 1 नंबर, आपल्या बॉडी करता हेल्दी आहे. कच्चं प्यायला सुरुवात करा, काय नुकसान नाही. देर इज नो आयडियल कुकिंग ऑइल, ह्याच्यापेक्षा बेस्ट कुकिंग ऑइल असूच शकत नाही. त्याच्यामुळं हे काय करतं, फेरियस फॅक्टर डिसाइड द ऑइल टू बी यूज्ड ॲज अ कुकिंग मीडियम, न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत, फॅट, कोलेस्ट्रॉल, फॅटी ऍसिड, कुठले फॅटी ऍसिड, ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9. हे घ्या, बऱ्याच कंपन्या विकत बसतात, ओमेगा 3 ची गोळी आमच्याकडे, ओमेगा 6 आहे आमच्याकडे, आमच्याकडे सगळं एकत्र आहे भाऊ, काय पाहिजे सांग तुला, ओमेगा 3, 6 नाही. न्यूट्री ऑइल प्यायला सुरुवात कर. बॉइलिंग पॉइंट
स्मोकिंग पॉइंट, हिटिंग फ्राईंग कंडिशन मध्ये, स्टॅबिलिटी ऍट रूम टेम्परेचर 24 डिग्रीला चांगली बॉटल राहते. हेल्थ बेनिफिट फायदेशीर आहे. नियर आयडियल कुकिंग ऑइल, प्रमोट DXN व्हर्जिन कोकोनट ऑइल ऍज अ गुड कुकिंग मीडियम. स्वयंपाकासाठी खूप चांगलं तेल आहे. थँक्यू, धन्यवाद. ओके, एकच मिनिट थांबा, 1 मिनिट.